नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरला चॅप्टर नंबर 1 रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर हे बघितलं. त्याच्यामध्ये नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स टू शो द रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन्स, ते आपण नंबर लाईन्स वरती रॅशनल नंबर दाखवले. त्याच्यानंतर कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर, परिमेय संख्येची तुलना, ते बघितलं. तर आपण आजच्या पिरियडला ते चॅप्टर नंबर 1 मध्ये बघितलं. आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. चॅप्टर नंबर 2 ज्याचं नाव आहे पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाईन्स. तर आज आपण सेकंड चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. पॅरलल लाईन्स म्हणजे काय? समांतर रेषा. आणि ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? छेदिका. आपल्याला माहिती आहे अशा दोन पॅरलल लाईन्स मी ड्रॉ केल्या आणि नाव दिलं एल अँड एम. मीन्स एल अँड एम आर पॅरलल लाईन्स. आपण त्यांना काय म्हणतो? एल आणि एम या ज्या रेषा आहेत या समांतर रेषा आहे. आणि ट्रान्सव्हर्सल कारण नाव एक रेषा आहे, त्यांची छेदिका एल एम एन आणि एस जी आहे ही ट्रान्सव्हर्सल. एल अँड एम आर पॅरलल लाईन्स आणि लाईन एन्स आर ट्रान्सव्हर्सल. हे ट्रान्सव्हर्सल त्यांची ती काय आहे? छेदिका आहे. या दोन समांतर रेषांची रेषा एन ही काय आहे? छेदिका आहे, ज्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सव्हर्सल. मग आता हे जे चॅप्टर आहे या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे? तर सुरुवातीला पॅरलल लाईन्स म्हणजे काय ते बघायचे. त्याच्यानंतर ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका म्हणजे काय. त्यानंतर अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल, छेदिकेमुळे होणारे कोन, त्याला आपण म्हणतो अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिकेमुळे तयार होणारे कोन. त्याच्यानंतर आणखीन एक कन्सेप्ट बघायचा आपल्याला, करस्पॉन्डिंग अँगल. त्याला आपण मराठीमध्ये संगत कोन म्हणतो. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय? संगत कोन. त्याच्यानंतर इंटिरियर अँगल, त्याला आपण म्हणतो आंतरकोन. त्यानंतर अल्टरनेट अँगल, त्याला आपण म्हणतो व्युत्क्रम कोन, ते बघायचे. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ अँगल मेड बाय टू पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल म्हणजे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता जे काय गुणधर्म तयार होतात कोनांची, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. अँड कन्स्ट्रक्शन ऑफ पॅरलल लाईन्स म्हणजे समांतर रेषा कशा काढायच्या, त्याची रचना कशी करायची, समांतर रेषांची रचना कशी करायची, ते आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. तर सुरुवातीला आपण बघू पॅरलल लाईन्स, समांतर रेषा. पॅरलल लाईन्स म्हणजे काय? समांतर रेषा. यामध्ये ही एक लाईन आहे आणि ही दुसरी लाईन, याचं नाव दिलं एम आणि एन. लाईन एम अँड एन आर पॅरलल्स. रेषा एम आणि एन या रेषा आहेत समांतर, बिकॉज दे आर नॉट इंटरसेक्ट टू इच अदर. कारण का? तर त्या एकमेकांना छेदत नाही. पॅरलल लाईन्स कोणाला म्हणतात? की ज्या रेषा एकमेकांना छेदत नाही त्यांना काय म्हणतात? पॅरलल लाईन्स म्हणतात, समांतर रेषा. आता ह्या आपण किती पण इकडे वाढवल्या, इकडे वाढवल्या तरी ह्या समांतरच असणार आहे, या कधीच एकमेकाला छेदणार नाही. आता जर मी असं म्हटलं तर या एकमेकांना इंटरसेक्ट करतात, छेदतात, म्हणून ह्या पॅरलल लाईन्स नाहीये. म्हणजे ज्या लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही किंवा छेदत नाही आपण असं म्हणतो, त्या लाईनला काय म्हणतात? पॅरलल लाईन्स म्हणतात. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? छेदिका. आपण त्याला काय म्हणतो? छेदिका म्हणतो. मग आता समजून घ्या, आपण दोन लाईन्स काढणार पॅरलल्स. या ठिकाणी मी ही एक लाईन काढली, ही दुसरी लाईन काढली, याला नाव दिलं एम आणि एन, आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल छेदिका. आणि ही जी छेदिका आहे, आता यांना जर नाव द्यायचं म्हटलं ट्रान्सव्हर्सल मध्ये एल आणि एम ही एखादी रेषा एक्स, तिला नाव दिलं लाईन एक्स ट्रान्सव्हर्सल. आणि या दोन समांतर रेषांना ही एक छेदिका आहे. या दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता
ही जी छेदिका आहे, ही छेदिका म्हणजे एक्स रेषा जी आहे ही छेदिका आहे आणि ही छेदिका या दोन रेषांना भिन्न बिंदूत छेदते, एक या ठिकाणी आणि एक या ठिकाणी. मग त्याला आपण नाव देणार, इथे नाव दिलं ए आणि इथे नाव दिलं बी. ए आणि बी बिंदूमध्ये छेदते छेदिका. मग आपल्याला बघायचं आहे, आता आपण बघितलं पॅरलल लाईन्स, त्याच्यानंतर बघितलं आपण ट्रान्सव्हर्सल, समांतर रेषा, छेदिका, बरोबर आहे. आता आपला अँगल मेड बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, म्हणजे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे जे कोन आहे ते कोनांची आपल्याला आता माहिती घ्यायची. तर बघा आता अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल, अँगल made by transversal. Angle made by transversal म्हणजे काय, छेदिकेमुळे होणारे कोन, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर बघा या ठिकाणी मी दोन लाईन ड्रॉ करतो, ही एक लाईन, ही दुसरी लाईन आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल. आता यांना नाव देतो या ठिकाणी अनुक्रमे. ही लाईन आहे ए आणि बी, दुसरी लाईन आहे एफ आणि जी, इथे सी पॉइंट आणि इथे डी पॉइंट, त्याच्यानंतर हा ई पॉइंट आणि हा तुमचा इथे एच पॉइंट, अशी नावं दिली. दोन समांतर रेषा ए बी आणि एफ जी आणि ही जी तुमची सी एच काय ही ट्रान्सव्हर्सल आहे, यांना नावं दिली. आता आपल्याला बघायचा पहिल्यांदा जो अँगल बघायचा आहे तो त्यामध्ये, आता बघा इथे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्या असता आपल्याला किती प्रकार कोण तर दिसतातच आहे. हा कोण दिसतोय, 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 हा पण कोण दिसतोय, हा आणि हा कोण दिसतोय, हा आणि हा कोण दिसतोय, हा आणि हा कोण दिसतो, हा आणि हा कोण दिसतोय. आपल्याला कोण या ठिकाणी दिसतात आहे, पण मग कुठल्या कोणाला काय म्हणतात त्याचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर पहिल्याने आपण बघणार आहोत करस्पॉन्डिंग अँगल. फर्स्ट करस्पॉन्डिंग अँगल, संगत कोन म्हणतो त्याला आपण मराठीमध्ये. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे जे संगत कोन आहेत ते कसे असतात, कसे ओळखायचे ते आपण बघू. मग यामध्ये पहिली पेअर थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, करस्पॉन्डिंग अँगल करता या ठिकाणी मी तुम्हाला मार्क करून दाखवतो. याचा हा करस्पॉन्डिंग अँगल, याचा हा करस्पॉन्डिंग अँगल, ठीक आहे. मग बघा मी करस्पॉन्डिंग अँगलचे नाव लिहितो या ठिकाणी. पहिलं अँगल सी डी ए, अँगल सी डी ए इज इक्वल्स टू अँगल सी डी ए अँड अँगल डी एफ, त्याच्यानंतर अँगल दुसरा सी डी बी and angle DEG, त्यानंतर तिसरा HEF, angle HEF and angle EDA, त्याच्यानंतर angle HEG and angle EDB. HEG. बघा या ठिकाणी हे जे कोन आहेत हे कोनांच्या पेअर्स लिहिल्या, जोड्या लिहिल्या, कुठल्या संगत कोनांच्या जोड्या लिहिल्या. आता बघा CDA मी तुम्हाला सांगितलं, CDA हा कोन लक्ष द्या, आणि त्याचा दुसरा DEF हा आणि हा संगत कोन. त्याच्यानंतर CDB दुसरी, सी इकडच्या बाजूचा, आता CDB हा उली मारलेला. त्याच्यानंतर DEG बघा, DEG हा आणि हा याचा हा संगत कोन.
याचा हा करस्पॉन्डिंग अँगल, याचा हा करस्पॉन्डिंग अँगल. त्याच्यानंतर HEF, एच ई आणि एफ हा. आता इथे वाटल्यास मी असं ट्रायंगल काढतो ओळखण्यासाठी. HEF आणि त्याचा दुसरा जो करस्पॉन्डिंग अँगल आहे EDA. बघा EDA हा आणि हा. आता हा आणि हा म्हणजे इकडे पण येणार काहीतरी. मग याचा कुठला येणार दुसरा? बघा HEG हा. HEG म्हटलं तिथे बरोबरचं चिन्ह करतो. आणि EDB, E D आणि B म्हणजे हा, हे बरोबरचं चिन्ह केलं. हे कुठले अँगल झाले? हे करस्पॉन्डिंग अँगल झाले. करस्पॉन्डिंग अँगल कसे ओळखायचे? बघा इकडे लक्ष द्या. या समांतर रेषा आणि छेदिका याची आपण काय करतो? हा कोन आणि हा कोन करस्पॉन्डिंग अँगल. इकडच्या बाजूने पण तसंच हा अँगल आणि हा अँगल, बरोबर आहे. त्याच्या हा करस्पॉन्डिंग. आणखी करस्पॉन्डिंग अँगल कुठला असतो? हा असतो. बघा इथे मी फुली मारतो. याचा हा करस्पॉन्डिंग अँगल असतो आणि याचा हा करस्पॉन्डिंग अँगल असतो. म्हणजे असं आपण नजरेमध्ये लक्षात ठेवायचं की याचा हा करस्पॉन्डिंग अँगल असतो, याचा हा करस्पॉन्डिंग अँगल, याचा हा करस्पॉन्डिंग अँगल, याचा हा करस्पॉन्डिंग अँगल. समजलं करस्पॉन्डिंग अँगल कसा ओळखायचा? परीक्षेत प्रश्न विचारला जातो, तुम्हाला आकृती दिली आणि प्रश्न विचारला जाईल, राईट द नेम ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, म्हणजे संगत कोणाची नावं लिहा. तर तुम्हाला हे ओळखता आले पाहिजे. समजलं? त्यानंतर आपण दुसरा अँगल बघणार आहोत, ज्याचं नाव आहे इंटिरियर अँगल. तर आता आपण पहिले करस्पॉन्डिंग अँगल बघितला. आता आपल्याला बघायचं आहे इंटिरियर अँगल, ज्याला आपण म्हणतो आंतरकोन म्हणतो मराठीमध्ये. इंटिरियर अँगल म्हणजे काय? आंतरकोन. मग आता बघा पुन्हा या दोन समांतर रेषा, त्याचं नाव इथे देतो A, B, हे तुमचं F, हा तुमचा G आणि ही तुमची ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सलला नाव दिलं C. इथे C, इथे D, त्याच्यानंतर इथे E आणि हा तुमचा H. आपल्याला दुसरा अँगल बघायचा आहे. द नेम ऑफ द सेकंड अँगल इज इंटिरियर अँगल. आंतरकोन. इंटिरियर अँगल म्हणजे काय? आंतरकोन. आता आंतरकोनाच्या जोड्या कशा असतात? लक्ष द्या इकडे. आंतरकोनाच्या जोड्या आता याच्यामध्ये आपण हा कोन आणि हा कोन, हा आंतरकोन, हा कोन आणि हा कोन आंतरकोन. मग त्याचं नाव लिहायचं. त्याचं नाव काय आहे? अँगल ADE, अँगल ADE अँड अँगल दुसरा आहे DF, DEF. त्याच्यानंतर अँगल BDE, BDE आणि अँगल DEG, DEG. इंटेरियर जे अँगल असतात, इंटेरियर अँगलच्या दोनच जोड्या असतात, दोनच पेअर असतात. आता बघा ADE, बी ची फोनच केलेली हा, याचा इंटेरियर अँगल कुठला? DEF. बघा DEF हा आणि हा इंटिरियर आतमध्ये म्हणून आंतरकोन. मग दुसरा BDE हा B बघा इथे B नाव दिलेले आहे. BDE हा आणि दुसरा कुठला आहे? DEG हा आणि हा. याचा आंतरकोन हा, या कोणाचा आंतरकोन हा. आंतरकोनाची किती जोड्या झाल्या? 2 झाल्या. मग हे पण लक्षात कसं ठेवायचं? बघा पहिल्याने तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगलचं सांगतो, त्याच्यानंतर इंटिरियर अँगलचं सांगतो कसं ओळखायचं. आता दोघं एट अ टाइम बघू आपण, करस्पॉन्डिंग अँगल आणि इंटिरियर अँगल. करस्पॉन्डिंग अँगल मध्ये काय होते? याचा हा करस्पॉन्डिंग अँगल, याचा हा करस्पॉन्डिंग अँगल, याचा हा करस्पॉन्डिंग अँगल, याचा हा करस्पॉन्डिंग अँगल, असे ओळखायचे. हे आपल्याला माहिती. आता इंटिरियर अँगल मध्ये काय? याचा हा इंटिरियर अँगल, याचा हा इंटिरियर अँगल, असं लक्षात ठेवायचं आपण इंटिरियर अँगल मध्ये.
काय इंटिरियर अँगलची जी पेअर आहेत ते आपल्याला लिहिता आल्या पाहिजे, ओळखता आल्या पाहिजे. इंटिरियर अँगल म्हणजे काय तर आपण मराठीमध्ये म्हणतो आंतरकोन. ठीक आहे. आता यानंतर आपण आणखीन बघणार आहोत तिसऱ्या प्रकाराचा कोन, ज्याचं नाव आहे अल्टरनेट अँगल. त्यानंतर तिसऱ्या प्रकारचा अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन, व्युत्क्रम कोन म्हणजे काय अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगलचे पेअर पण आपल्याला लक्षात ठेवायचं. आता ह्या ज्या अल्टरनेट अँगल असतात या अल्टरनेट अँगल मध्ये अल्टरनेट अँगल जे असतात हे दोन प्रकाराचे असतात. एक जो असतो तो इंटिरियर अल्टरनेट अँगल म्हणतात, त्याला आंतरव्युत्क्रम कोन म्हणतात. आणि दुसरा जो असतो तो एक्सटेरियर अल्टरनेट अँगल असतो, ज्याला बाह्य आंतरकोन म्हणतात. अल्टरनेट अँगल मध्ये दोन टाईप असतात, इंटिरियर अल्टरनेट अँगल आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. आंतर व्युत्क्रम कोन आणि एक्सटेरियर म्हणजे बाह्य व्युत्क्रम कोन. मग आता आपण दोघं बघू. पहिला जो आहे त्याचं नाव आहे इंटिरियर अल्टरनेट अँगल आणि दुसरा एक्सटेरियर इंटिरियर अल्टरनेट अँगल आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. इंटिरियर अल्टरनेट अँगल म्हणजे काय आंतर व्युत्क्रम कोन आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे काय बाह्य व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन म्हणजे काय तर अल्टरनेट अँगल, हे लक्षात ठेवा. अल्टरनेट अँगल म्हणजे काय व्युत्क्रम कोन. इंटिरियर म्हणजे अंतर, एक्सटेरियर म्हणजे बाह्य. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे बाह्य व्युत्क्रम कोन. इंटिरियर अल्टरनेट अँगल म्हणजे आंतर व्युत्क्रम कोन आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे काय बाह्य व्युत्क्रम कोन. आता त्याच्या पेअर जे आहेत ते लक्षात इकडे इंटिरियर मध्ये अँगल एडीई आणि अँगल डीईजी आणि दुसरा अँगल बीडीई आणि अँगल डीएफ. आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल जो आहे त्याच्यामध्ये अँगल सीडीबी आणि अँगल सीडीबी आणि अँगल एफईएच. त्याच्यानंतर अँगल दुसरी पेअर आहे सीडीए आणि अँगल जीएच आणि एच. बघा लक्षात इकडे आपण कुठला अँगल बघतोय अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल म्हणजे काय व्युत्क्रम कोन. आता व्युत्क्रम कोन मध्ये दोन प्रकार, इंटिरियर अल्टरनेट अँगल म्हणजे आंतर व्युत्क्रम कोन आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे बाह्य व्युत्क्रम कोन. आता इंटिरियर मध्ये कोणते अँगल घ्यायचे आणि एक्सटेरियर मध्ये कोणते घ्यायचे ते बघा. एडीई हा आणि दुसरा त्याचा डीईजी हा. म्हणजे हा लक्षात इकडे याचा हा अल्टरनेट इंटिरियर आतमध्ये या दोघं रेषांच्या आतमध्ये. मग दुसरी कुठली येणार ही आणि ही येणार बघा. बीडीई ही आणि दुसरा डीईएफ लक्षात. हा झाला इंटिरियर अल्टरनेट अँगल. बघा ही एक हा कोन आणि हा कोन इंटिरियर अल्टरनेट अँगल, हा कोन आणि हा कोन इंटिरियर अल्टरनेट अँगल. आता एक्सटेरियर मध्ये बघू आपण. एक्सटेरियर मध्ये काय सीडी आणि बी हा बघा. हा इकडे हा कोन डबल कोन करतो इथे आणि त्याचा आहे एफईएच आणि एच हा. ठीक आहे. आणि दुसरा हा याच्याशी तर हा याच्याशी येणार बघा.
CDA गोल करतो CDA आणि दुसरा कुठला आहे GEH. तर आता हे म्हणजे अल्टरनेट अँगल जे आहे, व्युत्क्रम कोन जे आहे, व्युत्क्रम कोनांच्या इंटिरियर अल्टरनेट अँगलच्या 2 जोड्या आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगलच्या 2 जोड्या, या कशा ओळखायच्या? आता इथे तर नावं लिहून दिलेली आहेत, पण ह्या कशा ओळखायच्या बघा. या समांतर रेषा ही छेदिका. पहिल्याने आपण हे बघणार इंटिरियर कसे ओळखायचे? या 2 रेषांच्या मधला याचा हा इंटिरियर अल्टरनेट अँगल आणि याचा हा अल्टरनेट अँगल, इंटिरियर अल्टरनेट. एक्सटिरियर म्हटलं तर काय? याचा तुमचा याचा हा येणार आणि याचा हा येणार. तसं चिन्हानुसार, समान चिन्हानुसार ते अँगल या ठिकाणी दाखवलेले, तर ते तुम्हाला ओळखता आले पाहिजे. जर एकदम तिघं आपण काय करायचं, एकच आकृती काढायची आणि एकच आकृतीवरून आपण तिघं करस्पॉन्डिंग अँगल कुठले ते लिहायचे, अल्टरनेट अँगल कुठले ते लिहायचे, इंटरियर अँगल कुठले ते लिहायचे. म्हणजे कोण तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे, कारण परीक्षेमध्ये अशा तुम्हाला फिगर्स दिले जाईल, त्याच्यावरती म्हटलं जाईल की राईट द नेम किंवा राईट द नेम ऑफ द पेअर ऑफ अल्टरनेट अँगल, त्यानंतर करस्पॉन्डिंग अँगल, इंटिरियर अँगल, असे जे 3 प्रकारचे अँगल आहेत त्यांच्या अँगलच्या पेअर्स तुम्हाला लिहा असा परीक्षेत विचारला जाईल. त्यामुळे तो प्रश्न ज्यावेळेस विचारला जाईल त्याच्या आधी आपल्याला माहिती असलं पाहिजे की करस्पॉन्डिंग अँगल कुठे असतो, कसा असतो, ते डोळ्यासमोर आलं पाहिजे आपल्याला. इंटिरियर अँगल ज्यावेळेस तो इंटिरियर अँगल कुठे असतो तो आपल्या लक्षात आला पाहिजे. अल्टरनेट अँगल मध्ये 2 टाईप आहे, इंटिरियर आणि एक्सटिरियर. ते कुठे असतात ही तुम्ही सराव करा, स्वतः सराव करा. तुम्ही स्वतः ज्यावेळेस सराव करणार, स्वतः आकृती काढणार, तुम्हाला समजून घेतल्यानंतर तुम्ही बघायचं की याचा हा अल्टरनेट अँगल होतो, याचा हा इंटिरियर अँगल होतो, याचा हा करस्पॉन्डिंग अँगल होतो. हे तुम्हाला समजल्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल. नाही समजलं पुन्हा व्हिडिओ बघा. आणि पहिल्या चॅप्टरवरचे बरेच जणांनी होमवर्क पाठवलेले, अजून काही बऱ्याच जणांची बाकी आहे, येण्याची बाकी आहे. काही जरी अडचण असली तरी तुम्ही तुमचे प्रॉब्लेम जे आहेत किंवा जे काही तुम्हाला अँगल कळाला नाही किंवा एखाद्या नंबर लाईन्स वरती पॅरल लाईन्स तुम्हाला दाखवता येत असेल, तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही मला टाका, विचारा, मी त्याचा आन्सर तुम्हाला देईन. मात्र स्टडी आपली ही कंटिन्यूस चालू असली पाहिजे. ठीक आहे. आता आपण जे आहे काय बघितलं आज आपण याच्यामध्ये अँगल्स, आपण कुठले अँगल बघितले आज बघा. पॅरल लाईन्स म्हणजे काय ते बघितलं. चॅप्टर्स काय होतं? पॅरल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्स, समांतर रेषा आणि छेदिका. आता पॅरल लाईन्स, मग त्यामध्ये आपण काय बघितलं सुरुवातीला? पॅरल रेषा म्हणजे काय नाही, फक्त आपण ओळखतो या अशा 2 समांतर रेषा असतात त्यांना समांतर रेषा म्हणतात. पण काय नेमकं का त्यांना म्हणतात? कारण का ते रेषा एकमेकांना छेदत नाही. These 2 lines are not intersect each other. ह्या 2 रेषा एकमेकांना छेदत नाही, म्हणून these 2 lines are parallel. ते कशा आहेत? ते समांतर आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितलं ट्रान्सव्हर्स, छेदिका. 2 समांतर रेषांना एक रेषा काय करते? छेदते. छेदत काय होते? छेदिका होते. त्याला काय म्हणतात? ट्रान्सव्हर्स म्हणतात. त्याच्यानंतर अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्स, छेदिकेमुळे होणारे जे कोन आहेत ते बघितलं आपण. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण करस्पॉन्डिंग अँगल बघितलं, त्या करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर बघितल्या आपण. त्याच्यानंतर इंटिरियर अँगल बघितले. इंटिरियर अँगल नंतर आपण अल्टरनेट अँगल बघितले. अल्टरनेट अँगल मध्ये 2 बघितले आपण, एक इंटिरियर अल्टरनेट अँगल, दुसरा एक्सटिरियर अल्टरनेट अँगल. ठीक आहे. आज मी एवढंच येणार आहे, याच तुम्ही स्टडी करा. अल्टरनेट अँगल तुम्हाला समजले पाहिजे, ओळखता आले पाहिजे. इंटिरियर अँगल म्हणजे काय ते तुम्हाला ओळखता आले पाहिजे, कारण हे इथून तुम्हाला सुरुवात आहे. हे 8th स्टँडर्ड मधून 9th स्टँडर्ड मध्ये हेच राहणार, 9 मधून 10th राहणार. पण तुम्हाला हे आत्ता क्लिअर होणं गरजेचं आहे. संगत कोण म्हणजे काय, व्युत्क्रम कोण म्हणजे काय, आंतरकोन म्हणजे काय, हे जे आहे आपण ज्याला याच्यामध्ये म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल, इंटिरियर अँगल, अल्टरनेट अँगल, हे अँगल तुम्हाला कळाले पाहिजे. तरच तुम्हाला पुढे इन फ्युचरमध्ये 9th मध्ये जॉमेट्री असेल, 10th मध्ये जॉमेट्री असेल, त्यावेळेस या सगळ्या ज्या गोष्टी जेवढ्या क्लिअर होत नाही, डायरेक्ट सर काय करता शिकवताना हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल,
हा अँगल आणि हा अँगल इंटिरियर अँगल एवढंच म्हणतं. मग ते आपल्याला आत्तापासून माहिती असलं पाहिजे. त्याची स्टडी करा, डायग्राम ड्रॉ करा आणि आपल्या मनाने ठरवा. व्हिडिओ बघा, त्याच्यात करस्पॉन्डिंग कुठले दाखवले, इंटिरियर अँगल कुठले दाखवले, अल्टरनेट अँगल कुठले दाखवले ते बघा आणि तुमच्या मनाने नावं द्या आणि त्यांचे पेअर्स लिहा. हे तुम्ही एवढ्या लेक्चरमध्ये मी घेतलेलं आहे. याच्यावरचे जे एक्झाम्पल आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ.